नमस्कार मंडळी, मी आरोही तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आरोही लाईफस्टाईल. आणि इथे बघा पहाटेचे 4:15 झालेले, सगळे झोपलेले आणि मी आत्ता उठली आहे. तर आज उठायचं कारण म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या इथे पितृपक्ष चालू आहे. तर आमची आज पित्र होती, त्यासाठी मी एवढं लवकर उठली सकाळी. मी रात्री सगळं किचन वगैरे आवरून झोपले होते आणि आता उठले तर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आले. पहिलं काम म्हणजे मी गॅसच्या पाया वगैरे पडते, रोजचं आहे ते. आणि सगळ्यांनी पडावं. आपल्या घरातलं चूल म्हणजे एक आपल्या लक्ष्मीचं स्थान असतं. तर आंघोळ होईपर्यंत म्हणजे पाणी गरम होते तोपर्यंत मी म्हणलं मस्तपैकी आपण बाहेर जरा व्ह्यू छान मॉर्निंगचा बघूया. कारण सहसा माझं उठणं होत नाही एवढं लवकर सकाळचं, पण आज उठले तर बघा किती अंधार आहे. आणि ही ते आपली गाडी मस्त छान लावली आहे, तर तिलासुद्धा सकाळी धुवायची वगैरे आहे. आणि इथे मी साडी नेसले, आंघोळ वगैरे झाली, डोक्यावर स्वच्छ आंघोळ केली. आता किचन वाटा पुसून घेते. थोडंसं दूध वगैरे होतं ते सईला तापलं होतं, ती पहाटे उठती, तिला पाजून वगैरे घेतलं. तर इथे दुधाच्या बाटल्या उकळायसाठी तयारी चालली तुम्ही आणि इथे मी पीठ मळून घेतले, कुकर लावलं आहे. अर्धं काम माझं उरकलेलं आहे इथं. आणि 5 प्रकारच्या भाज्या वगैरे बनवल्या जातात. आता इथे सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि अजून सगळे झोपलेलेच आहेत घरातले. आणि मी इकडे देवपूजा पण पटकन उरकून घेतली माझी, म्हणजे पुन्हा नंतर प्रॉब्लेम नको. आणि तुम्हाला जसं की म्हणलं 5 प्रकारच्या भाज्या वगैरे सगळं केलं जातं. तर मेन कढी आणि वडी असते, तर इथे दह्याची कढी बनवली आहे, मेथीची भाजी आणि गवार, भेंडी आणि बटाटा, पिवळा बटाटा असं बनवलं होतं. देठाची भाजी पण बनवतात, पण ती मला नाही भेटली. आणि वांगं बनवलं आहे मी त्यात. इकडे जसं मला म्हणलं कढी आणि वडी, तर आळूची वडी उकडायला लावली आहे. वरण भातासाठी इकडे वरण केलं आहे. आणि हे पिवळ्या बटाट्यासाठी बटाटा उकडला आहे, त्याच्यात बटाटा वडा आणि हे सगळं करायचं होतं. आणि ही अशी पित्र पार पडली आमची. आणि जशी पित्र पार पडली, सर्व पाहुणे वगैरे जेवून येऊन गेले. तर अचानक संध्याकाळी इतका जास्त पाऊस आला ना, म्हणजे कॅमेऱ्यात कॅप्चरही होत नाही व्यवस्थित, पण खूप जास्त मुसळधार पाऊस आला होता संध्याकाळी. आणि त्यासाठी आम्ही गाडी वगैरे हात लावून घेतली. आणि गाडी हात लावली तर हे बघा, हे दोघंजणं गाडी शोधतात, ते गाडी कुठे आहे. आणि जर तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.